नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार. तर आज मी आलेले आहे मैत्रिणीच्या घरी, कारण त्यांच्या घरी ना उद्या गणपती जाणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी आजच जेवण ठेवलेलं आहे. तर त्यांनी मला सकाळी कॉल केला होता की तुम्ही मला स्वयंपाक करू लागायला या थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मी गेले आणि लगेचच आम्ही स्वयंपाकाला लागलो. त्यांनी मसाला वगैरे वाटून ठेवला होता. फक्त मला बोलले भाजी फोडणीला घाला तुम्ही. तर मी इथं भाजी फोडणीला घालते. मसाला वगैरे परतून घेतला, त्यात छोले मसाला टाकला आणि गरम मसाला, परत धना पावडर, थोडीशी मिरची वगैरे फोडणीला टाकलेली आहे. तर चणे त्यांनी आधी शिजून ठेवले होते. मी चांगला मसाला परतून घेऊन चण्याची भाजी काढायला टाकली आणि इकडे चपात्याचं काम चालू होतं. खाली सगळ्या 2-3 बायका चपात्या लाटत होत्या, छोट्या छोट्या गोळे करून. तर त्यांना पुऱ्या बनवायच्या होत्या, पण मीच बोलले त्यांना की तुम्ही चपाती बनवा, तेलकट जास्त कोणी खात नाही, कारण पुरी गरम खाल्ली तरच चांगली लागते. तशी करून ठेवलेल्या पुऱ्या जास्त काय खायला चांगल्या लागत नाहीत. तर इथं भाजी पण चांगली शिजली. तर छानपैकी अशी भाजी मी बनवली आणि नंतर त्याच्यावर खूप असं छान तरी आली. तर भाजी सगळ्यांनाच आवडली. आणि नंतर आता इकडे मी भातसुद्धा टाकत आहे. तर ह्या भातामध्ये मी फक्त कोथिंबीर आणि जिरे फोडणीला टाकले आणि दावतचा तांदूळ आहे बासमतीचा. तर तो पण मी चांगला स्वच्छ धुवून आणि पाण्याला आदान आल्याच्या नंतर टाकून दिला उकळी आल्यावर. तर आता इथे भाजी पण चांगली शिजत आहे, भात पण. भाजी आणि भात झाला की लगेचच महाप्रसाद करून घ्यायचा आहे, शिऱ्याचा गोड. तर थोडासा नैवेद्यासाठी तो पण मी बनवून घेतला आणि नंतर बाकीचे थोडेसे त्यांना चपाती वगैरे करू लागले. आणि नंतर परत मी घरी आले आणि परत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण जेवण करायला या सगळेजण. तर आम्ही पण गेलेलो. तर चला मग, कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा. चला, बाय.